हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सदलगी सर अक्कोळा स्कूल अक्कोळ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं ऑनलाईन गणित अभ्यास वर्गामध्ये हार्दिक स्वागत करतो. मागील काही पिरियडपासून आम्ही स्वाध्याय 1.3 मधील उदाहरण पाहत आहोत. आज स्वाध्याय 1.3 मधील 5वं, 6वं, 7वं, 8वं आणि 9वं ही उदाहरणं पाहायची आहेत. तर त्यातला 5वा प्रश्न असा आहे, 1/17च्या दशांश विस्तारात अंकांची पुनरावृत्ती गटात अंकांची जास्तीत जास्त किती संख्या आहेत? आपले उत्तर तपासून पाहण्यासाठी भागाकार क्रिया करा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही प्रत्यक्षात 1ला 17नं भागायचं आहे. भागल्यानंतर मी इथं डायरेक्ट उत्तर लिहिलेलं आहे, कारण इथं मोबाईलमध्ये भागाकार करून दाखवणं क्लिष्ट आहे, कारण ते भागाकार फार मोठं होतं आहे. इथं मी उत्तरं दिलेली आहेत. ज्यावेळेला तुम्ही 1ला 17नं भागता त्यावेळेला तुमचं उत्तर येतं आहे 0.58822529411767. पुन्हा एवढे 16 अंक झाल्यानंतर पुन्हा याच अंकांची पुन्हा पुनरावृत्ती होते, म्हणजे पुन्हा 16 अंकांची पुनरावृत्ती होते. तेव्हा ह्या भागाकारावरून असं दिसून येतं की 1/17 ही पुनरावर्तित दशांश अपूर्णांक आहे आणि याच्यात या गटात 16 अंकानंतर पुन्हा एकदा अंकांची पुनरावृत्ती होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण तुम्ही प्रत्यक्षात सोडवून पाहायचं आहे. 1ला 17नं भागायचं आणि भागाकार केल्यानंतर तुमचं जे उत्तर येतं आहे ते 1/17 इज इक्वल टू 0.058823529411767 एवढं झाल्यानंतर पुन्हा पुनरावृत्ती होतं आहे 0.58823529411767 अशा पद्धतीनं पुनरावर्तन होतं आहे. तेव्हा हे उदाहरण तुम्ही स्वतः सोडवून पाहायचं आहे. आता 6वं उदाहरण पाहूया. 6वं उदाहरण असं आहे, P/Q जिथं Q इज नॉट इक्वल टू 0 च्या स्वरूपातील परिमेय संख्यांची अनेक उदाहरणं घ्या. इथे P आणि Q हे पूर्णांक आहेत, त्यांचा एक व्यतिरिक्त सामायिक अवयव नाही आणि त्यांचे शांत दशांश रूप Qला कोणते बंधन पाळणे आवश्यक आहे हे उदाहरण सोडवायचं आहे. तर इथं विद्यार्थी मित्रांनो, मी जे उदाहरणं घेतलेले आहेत ती उदाहरणं अशी आहेत. 1/2 इज इक्वल टू 0.5, 1/4 इज इक्वल टू 0.75, 7/8 इज इक्वल टू 0.875, 2/5 इज इक्वल टू 0.4 आणि 1 इज इक्वल टू 0.1. वरील उदाहरणावरून असं दिसून येते की छेद Q हे 2 किंवा 2च्या घातांकाच्या रूपात, 5 किंवा 5च्या घातांकाच्या रूपात किंवा 2 आणि 5 यांच्या गुणाकाराच्या रूपात असेल तर आम्हाला जे मिळणारे अपूर्णांक आहेत ते शांत दशांश किंवा अंत्य दशांश असतात. पुन्हा एकदा नियम लक्षात ठेवा. वरील उदाहरण पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की छेदातला अंक 2 किंवा 2च्या घातांकाच्या रूपात, 5 किंवा 5च्या घातांकाच्या रूपात किंवा 2 आणि 5 यांच्या गुणाकाराच्या रूपात असेल तर आम्हाला मिळणारं जे दशांश आहे ते दशांश शांत दशांश किंवा अंत्य दशांश अपूर्णांकात असतं. हे झालं 6वं उदाहरण. आता आम्ही 7व्या उदाहरणाकडे वळूया. 7वं उदाहरण असं आहे, अशा 3 संख्या लिहा की ज्यांचा दशांश विस्तार अंत्य आणि पुनरावर्तित दशांश नाहीत, म्हणजे अनंत दशांश असले पाहिजे, तिथं अंत्य पाहिजे, नाहीत म्हणजे पुनरावर्तित दशांश असले पाहिजेत. असे उदाहरण आम्ही लिहायचे आहेत. ती उदाहरणं अशी आहेत. त्यात मी पहिलं उदाहरण घेतलं आहे पायची किंमत. 22/7 त्या 22ला जर 7नं भागला तर 3.14 आणि डॅश 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 म्हणजे अनंत दशांश आहे. दुसरं जे उदाहरण घेतलेलं आहे ते दुसरं उदाहरण आहे 0.01 001 0001
अशाच पद्धतीनं 0,0,0,0,1 असं येऊ शकता. हे पण अनंत दशांशाचं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण जे घेतलेलं आहे ते तिसरं उदाहरण आहे 0.123, 0.1234, 0.12345 डॅश डॅश डॅश. तेव्हा ही 3 उदाहरणं अशी आहेत की ज्यांचा दशांश विस्तार अंत्य आणि पुनरावर्तित दशांश नाही, म्हणजे अनंत दशांश आहे. आता आम्ही 8व्या उदाहरणाकडे वळूया. 8वं उदाहरण आहे 5/7 आणि 9/11 या दोन परिमेय संख्यामधील 3 वेगवेगळ्या अपरिमेय संख्या लिहायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या कसं ओळखायचं यांचं लक्षण मी तुम्हाला मागील काही पिरियडमध्ये सांगितलेलं आहे. ते पुन्हा एकदा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. परिमेय संख्या ही नेहमी शांत दशांश असतात. दुसरं, परिमेय संख्या ही पुनरावर्तित दशांश असतात. आणि तिसरं, अपरिमेय संख्या हे अनंत दशांश असतात. या 3 गोष्टी लक्षात ठेवला तर हे उदाहरण तुम्हाला सोडवता येतं. तर मी इथं 5/7 याचा 5ला 7नं भागलंय. भागाकार केल्यानंतर इथं उत्तर आलंय 0.7142885. पुन्हा पुनरावर्तित होतंय 7124885, म्हणजे 0.71485 याचा दंड होतोय. ह्या अंकांची पुनरावृत्ती होते. त्यानंतर आणखीन एक उदाहरण जे आहे ते 9/11. 9/11 याला भागाकार केल्यानंतर उत्तर येतं 0.818181, म्हणजे इथं 0.81ची पुनरावृत्ती होते. याला तुम्ही 0.81चा दंड असं लिहू शकता. अशा ह्या 2 परिमेय संख्या आहेत. याच्यामधील तुम्हाला 3 अपरिमेय संख्या लिहायच्या आहेत. ह्या 2 संख्यामधील, ह्याच्यामधील आणि याच्यामधील 3 अपरिमेय संख्या लिहायच्या आहेत. अपरिमेय संख्या म्हणजे त्या संख्या कशा असायला पाहिजेत? अनंत दशांश असायला पाहिजेत. तेव्हा मी जे संख्या निवडलेल्या आहेत त्या संख्या अशा आहेत. पहिलं उदाहरण घेतलं आहे मी 0.727237237234 डॅश डॅश डॅश. हे पहिलं उदाहरण घेतलेलं आहे. दुसरं उदाहरण आहे 0.740740074000 डॅश डॅश डॅश. हे दुसरं उदाहरण आहे. आणि तिसरं उदाहरण जे आहे ते मी घेतलेलं आहे 0.8 0.808000 अशा पद्धतीनं मी 3 अनंत दशांश घेतलेले आहेत. म्हणजे हे अपरिमेय संख्या आहेत. हे 5 सप्तमांश आणि 9 अकरांश मधील 3 अपरिमेय संख्या आहेत. आता ह्या स्वाध्यायातील शेवटचं उदाहरण आहे 9वं. ते 9वं उदाहरण असं आहे, खालील संख्यांचे परिमेय आणि अपरिमेय संख्यामध्ये वर्गीकरण करा. त्यात पहिली जी संख्या आहे ती संख्या आहे वर्गमुळात 23. वर्गमुळात 23 ही अपरिमेय संख्या आहे, कारण 23चा जर तुम्ही वर्गमूळ काढला तर तुम्हाला अनंत दशांश अपूर्णांक मिळतो. त्यामुळं ही अपरिमेय संख्या आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे वर्गमुळात 225. वर्गमुळात 225ची किंमत 15 येते आणि 15 ही परिमेय संख्या आहे. त्यामुळं वर्गमुळात 225 ही परिमेय संख्या होते. आता तिसरं उदाहरण जे आहे ते तिसरं उदाहरण आहे 0.3796. इथं दशांश चिन्ह आहे, म्हणजे हे अंत्य दशांश आहे, म्हणजे हे शांत दशांश आहे, म्हणून ही परिमेय संख्या आहे. त्यानंतर चौथं उदाहरण आहे 7.478478. इथं 478478 या अंकांची पुनरावृत्ती झाली म्हटल्यानंतर हे अंक पुनरावर्तित दशांश आहे, म्हणून ही परिमेय संख्या आहे. आणि शेवट 5वं उदाहरण आहे 1.101001000 डॅश डॅश डॅश, म्हणजे हे अनंत दशांश आहे. त्यामुळं ही परिमेय संख्या नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही 5व्या उदाहरणापासून 8व्या उदाहरणापर्यंत स्वाध्याय 1.3 मधले उदाहरणं सोडवलेले आहेत. ही सर्व उदाहरणे तुम्ही तुमच्या गणित विषयाच्या वहीमध्ये नोंद करून ठेवायची आहेत.
आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता. धन्यवाद.